नमस्कार. आज आपण अशा एका व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्याच्या विचारांनी अक्षरशः जगाला हादरून सोडलं. पण त्या विचारांमागे दडलेली कहाणी काय होती? चला तीच जाणून घेऊया. तर आज आपण कार्ल मार्क्स यांच्या आयुष्याचा आणि त्यांच्या शिकवणीचा मागोवा घेणार आहोत. आणि यासाठी आपण आधार घेतोय जेल्डा कहान कोट्स यांच्या चरित्राचा, कारण हे पुस्तक आपल्याला एक पूर्णपणे वेगळ्या मार्क्सची ओळख करून देतं. अच्छा, आता कार्ल मार्क्स हे नाव ऐकल्यावर डोळ्यासमोर काय येतं? बहुतेकदा एक गंभीर, दाढीवाला, विद्वान माणूस, बरोबर. पण त्यांचं व्यक्तिमत्व फक्त एवढंच होतं का? नाही. हे चरित्र आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्वाची एक वेगळीच, अधिक मानवी बाजू दाखवतं. हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण क्रांतीचा विचार मांडणारे मार्क्स तरुणपणी एक कवी होते. त्यांना विज्ञानात प्रचंड रस होता आणि ते आपल्या कुटुंबावर खूप प्रेम करायचे. चला तर मग त्यांच्या याच प्रवासाची सुरुवात करूया. ठीक आहे, तर या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत? एक तरुण तत्त्वज्ञ क्रांतीचा मार्ग कसा निवडतो, त्याच्या आयुष्यात एका खास मित्राचं येणं किती महत्त्वाचं ठरतं, तो इतिहासाकडे बघण्याचा एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन कसा देतो, आणि मग त्याचे विचार एका अशा जाहीरनाम्यात कसे बदलतात जो आजही तितकाच महत्त्वाचा मानला जातो. तर पहिला टप्पा, क्रांतिकारकाचा मार्ग. मार्क्स यांचा प्रवास एका सामान्य विद्यार्थ्यापासून एका राजकीय विचारवंतापर्यंत नेमका कसा झाला, त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यातच त्या क्रांतिकारक विचारांची बीज कशी पेरली गेली हे बघणं खूप इंटरेस्टिंग आहे. बघा, त्यांच्या विचारांना खरी धार आली ती सरकारी दडपशाहीमुळे. झालं असं की जेव्हा त्यांचं वृत्तपत्र सरकारने बंद पाडलं तेव्हा त्यांना देश सोडावा लागला, आणि याच काळात त्यांनी समाजाच्या एकदम मुळाशी जाऊन विचार करायला सुरुवात केली. त्यातूनच त्यांच्या त्या प्रसिद्ध आर्थिक सिद्धांतांचा जन्म झाला. आता बघा, प्रत्येक मोठ्या विचारवंताच्या आयुष्यात एक असा सहकारी असतोच जो त्याच्या विचारांना पूर्णत्व देतो. मार्क्स यांच्या आयुष्यात ती जागा घेतली फ्रेडरिक एंगेल्स यांनी. पॅरिसमध्ये झालेली त्यांची भेट ही अक्षरशः इतिहासाला कलाटणी देणारी ठरली. खरं तर या दोघांची जोडी म्हणजे एक परफेक्ट कॉम्बिनेशन होतं. सिद्धांत आणि प्रत्यक्ष अनुभवाचा संगम. म्हणजे बघा, मार्क्स यांच्याकडे होती विचारांची प्रचंड खोली, तर एंगेल्स यांच्याकडे होता इंग्लंडच्या फॅक्टऱ्यांमधला औद्योगिक जगाचा थेट अनुभव. आणि या दोघांनी मिळूनच जगाकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन तयार केला. चला, आता आपण थेट त्यांच्या विचारांच्या गाभ्याकडे येऊया. असा नेमका कोणता सिद्धांत त्यांनी मांडला ज्यामुळे इतिहासाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोनच बदलून गेला? त्यांनी खूप मूलभूत विचार मांडला. तो म्हणजे इतिहास हा काही केवळ मोठ्या लोकांच्या मोठ्या विचारांनी घडत नाही, तर तो घडतो भौतिक परिस्थितीमुळे, आर्थिक घटकांमुळे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर माणसाच्या पोटापाण्याचा प्रश्न त्याच्या विचारांवर आणि त्याच्या प्रत्येक कृतीवर प्रभाव टाकतो. हे समजायला थोडं अवघड वाटतंय का? थांबा, एक सोपं उदाहरण घेऊ. समजा आपण पाणी गरम करतोय. तापमान हळूहळू वाढतंय, ते पाणीच राहतं, फक्त गरम होतं. पण जेव्हा ते 100 डिग्रीला पोहोचतं तेव्हा काय होतं? अचानक त्याची वाफ होते, म्हणजे त्याचा गुणधर्मच बदलतो. तसंच काहीसं समाजातही घडतं. छोटे छोटे बदल होत राहतात आणि एका क्षणी एक मोठी क्रांती होते जी संपूर्ण व्यवस्थाच बदलून टाकते. अगदी बरोबर. मार्क्स आणि एंगेल्स यांनी हाच तर्क समाजाला लागू केला. त्यांच्या मते समाजातले आर्थिक आणि तांत्रिक बदल हळूहळू साठत जातात, आणि मग एक असा पॉइंट येतो जिथे हे बदल इतके मोठे होतात की जुनी व्यवस्था ते सहनच करू शकत नाही, आणि मग त्यातूनच एका नव्या सामाजिक व्यवस्थेचा जन्म होतो. बरं, तर 1847 साली त्यांचे हेच सगळे विचार एकत्र आले आणि त्यांनी एक छोटंसं पुस्तक लिहिलं. पण ते पुस्तक इतिहासातलं सगळ्यात प्रभावी आणि तितकंच वादग्रस्त ठरलं. त्याचं नाव होतं कम्युनिस्ट जाहीरनामा. या जाहीरनाम्याची सुरुवातच एका जबरदस्त वाक्याने होते. त्यात म्हटले की मानवाचा आजवरचा संपूर्ण इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे. म्हणजे काय, तर समाजात नेहमीच 2 वर्ग राहिले आहेत. एक जो दुसऱ्याचं शोषण करतो आणि दुसरा जो शोषित होतो. मार्क्स आणि एंगेल्स यांच्या मते आधुनिक काळात म्हणजे भांडवलशाहीत हा संघर्ष आहे 2 वर्गांमध्ये. एकीकडे आहे भांडवलदार वर्ग, ज्यांच्या मालकीचे कारखाने आहेत, जमीन आहे, सगळी संपत्ती आहे. आणि दुसरीकडे आहे कामगार वर्ग, ज्यांच्याकडे विकण्यासाठी फक्त आणि फक्त स्वतःची मेहनत आहे. आणि मग जाहीरनामा पुढे काय सांगतो? तो म्हणतो की भांडवलशाही स्वतःच आपल्या विनाशाची कारणं तयार करते. ती उत्पादनासाठी एक मोठा कामगार वर्ग तयार करते, पण त्याच वर्गाचं शोषणही करते. आणि मग हाच शोषित कामगार वर्ग एक दिवस तिच्या विरोधात उभा राहतो आणि तिची जागा घेतो. हा क्रांतीचा त्यांचा मुख्य विचार होता. आणि या जाहीरनाम्याचा शेवट तो तर एखाद्या सामान्य पुस्तकासारखा नाहीये. त्याचा शेवट होतो एका अशा घोषणेने, एका अशा आवाहनाने
ज्याने जगभरातल्या कामगारांना एकत्र येण्याची प्रेरणा दिली. ती घोषणा होती, कामगारांनो, तुमच्या पायातल्या गुलामीच्या बेड्यांशिवाय तुमच्याकडे गमावण्यासारखं काहीही नाही, पण जिंकण्यासाठी संपूर्ण जग आहे. म्हणून जगभरातल्या कामगारांनो एक व्हा. या ओळींनी स्पष्ट संदेश दिला की आता लहान सहान सुधारणांची वेळ संपली आहे. आता गरज आहे ती संपूर्ण व्यवस्था बदलण्याची. आणि हाच होता त्या जाहीरनाम्याचा खरा संदेश, की कामगार वर्गासाठी क्रांती हा फक्त एक पर्याय नाही, तर ते त्यांचं भविष्य आहे, एक अटळ सत्य आहे. खरं तर मार्क्स यांचे हे विचार आजही तितकेच वादग्रस्त आहेत आणि तितकेच महत्त्वाचेही. कारण ते आपल्याला आपल्या आजूबाजूच्या जगाबद्दल काही मूलभूत प्रश्न विचारायला भाग पाडतात आणि त्यावर विचार करणं मला वाटतं आजही तितकंच गरजेचं आहे.